श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 12 ऑगस्ट वार मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी। या दिवशी अंगारक योग ज्या वेळेस मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळी त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं। आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे। आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून जाळायची आहे। यामुळे काय होईल तर घरातील पितृदोष, वास्तुदोष, भांडणे जे आहेत तर ते संपून जातील। घराची, पतीची, मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, नेमकी कोणती वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आज भगवान श्री गणेशांचं विधिवत पूजन करायचं आहे। भगवान श्री गणेशाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे। 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळा तुम्ही हा अभिषेक करू शकता। त्यानंतर हे जे काही तीर्थ आहे तर ते मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे। आपण स्वतः देखील थोडंसं ग्रहण करायचं आहे। यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, दुर्वा, फूल अर्पण करायचं आहे। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा किंवा मोतीचूरचे लाडू किंवा मोदकचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे। या सर्व गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहे आणि भगवान श्री गणेशाला तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे, हात जोडायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला काहीच शक्य नाही करणं तर फक्त साखर जी आहे तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा खडी साखर ठेवली तरी देखील चालणार आहे नैवेद्य म्हणून, कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो। आपण भक्तीने आणि श्रद्धेने सेवा केली तीच महत्वाची असते। आपण देवाची पूजा करतो हे खूप महत्वाचं असतं। आपल्या मनामध्ये भाव असेल तर आपण फक्त नाव जरी घेतलं, नामस्मरण जर केलं तरी सुद्धा त्याचं पुण्यफल जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं। या सर्व गोष्टी आज आपल्याला करायच्या आहे। त्याचबरोबर घरामध्ये आज सकाळ संध्याकाळ तुम्हाला काही सूत्रांचं, मंत्राचं पठण देखील करायचं आहे। दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळी टाइम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही या सेवा करू शकता। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे। 1 वेळा हनुमान चालीसा पठण करायचे आहे। 1 वेळा मारुती स्तोत्रम पठण करायचं आहे आणि आज मंगळवार कुलदेवीचा वार म्हणून ओळखला जातो। त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी श्री सुक्तम घरामध्ये 16 वेळा पठण करायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम देखील पठण करायचं आहे। या सेवा आपल्याला घरामध्ये आवर्जून करायच्या। जेवढी सेवा तुमच्याकडनं 16 वेळा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर 1 वेळा तरी किमान पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या जर जवळपास कुठे आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल, मंदिरामध्ये जाऊन आज तुम्हाला 1 नारळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। या सर्व साध्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण ह्या गोष्टी जर केल्या तर याचा आपल्या कुटुंबावरती, आपल्या घरावरती, मुलांवरती खूप चांगला परिणाम जो आहे तर तो होत असतो। तर या सर्व गोष्टी करण्याचा आज प्रयत्न करा। आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे बघा, कारण की आपण जीवनामध्ये खूप कष्ट, मेहनत घेतोय परंतु तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला जर मिळत नसेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल, तो या ना त्या कारणाने खर्च होत आहे, घरामध्ये सतत आजारपण आहे, आलेला पैसा जो काही आहे तर तो आजारपणामध्ये खर्च होऊन जातो। एखादं छोटं मोठं आपलं दुकान आहे, व्यवसाय आहे, आपण त्यामध्ये खूप प्रयत्न करतो, म्हणावा जसा गल्ला जो आहे तर तो आपल्याला येत नाही, आपला व्यवसाय जो आहे तर तो वाढत नाही, घरामध्ये सतत कटकटी, भांडणे, वादविवाद, कलह, आता भांडणे जी आहेत तर ती नवरा बायकोमध्ये असेल
किंवा आई मुलांमध्ये असेल, अनेक प्रकारचे जे संबंध आहेत तर ते खराब झालेले असतील किंवा आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो ना, तर तिथे निगेटिव्ह एनर्जी ही खूप जास्त प्रमाणात असते आणि ती निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती होतो आणि आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार जे आहेत तर ते चालू राहतात, घोळत राहतात. त्यामुळे आपल्याला कधीच कोणत्या कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही. त्यामुळे हे जे काही सर्व दोष आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती सर्व दूर व्हावी, आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, मुलांची भरभरून प्रगती व्हावी, घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा जे काही आहे ते संपूर्ण दोष दूर व्हावे, यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर भगवान श्री गणेशांची अखंड कृपा आपल्या कुटुंबावरती राहील. सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्री गणेश जे आहेत तर ते विघ्नहर्ता, बुद्धीचे देवता आहेत आणि भगवान श्री गणेशाची पूजा केल्यामुळे आपले सर्व संकट जे आहे तर ते दूर होत असतात. कारण आपण त्यांना संकटमोचन या नावाने देखील ओळखत असतो, त्याचबरोबर विघ्नहर्ता या नावाने सुद्धा ओळखत असतो. आता कारण त्याचबरोबर वर्षातील हा पहिलाच योग असणार आहे. या योगामध्ये जर आपण जर भगवान श्री गणेशाचं पूजन केलं आणि काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप लाभदायी ठरत असतात. बघा, आपल्याला त्याचे लाभ जे आहे तर ते बघायला मिळत असतात. या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आवर्जून आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो नक्कीच होईल. आज थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी, आता पिवळी मोहरी तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही काळी मोहरी जी आहे तर ती सुद्धा घेऊ शकता आणि ही पिवळी मोहरी आपल्या डोक्यावरून, मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला उतरून बाहेर फेकायची आहे. यामुळे काय होईल, मुलांमध्ये जी काही सतत तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल किंवा अडचणी, अडथळे जाणवत असतील तर ते सुद्धा दूर होतील आणि भगवान श्री गणेशाची कृपा आपल्या मुलांवरती राहील. प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही ही पिवळी मोहरी, काळी मोहरी जी आहे तर ती उतरून फेकून देऊ शकता. तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा. त्यानंतर तुम्हाला या उपायासाठी काय करायचं आहे, संध्याकाळी 5 ते 7 चा कालावधी जो असतो, म्हणजेच काय, तुम्ही अगदी 5:30 ते 7:30 पर्यंत, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. तर या वेळेमध्ये, परंतु शक्य असेल तुम्ही घरीच असाल तर 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये या वस्तू जास्तीत जास्त जाळण्याचा प्रयत्न करा. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही काही हरकत नाही. यामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता ज्यावेळी आपण हा जो उपाय करणार आहे त्यावेळी तुम्हाला संध्याकाळी, तुम्ही ज्या वेळेस उपाय करणार आहात त्या वेळेमध्ये देवघरामध्ये छान तुम्हाला दिवा धूप लावून घ्यायचा आहे. तुळशी समोर दिवा लावायचा आहे, मुख्य दरवाजामध्ये एक दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती घरामध्ये लावून घ्यायची. आपल्या घरामध्ये छान वातावरण जे आहे तर ते आपल्याला निर्माण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला घरामध्ये धूप दीप ओवाळून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. एक प्लेट घ्यायची, प्लेट ही स्टीलची घेतली तरीही चालेल, फक्त प्लॅस्टिकचा जो आहे वापर तर तो आपल्याला करायचा नाही. यानंतर तुम्हाला त्यामध्ये खोबरं जे असतं तर ते खोबरं तुम्हाला ठेवायचं आहे. आपण जे भाजीसाठी वापरतो बघा तर त्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे किंवा अख्खी सकट एक वाटी, जर तुम्हाला शक्य असेल घेणं तर अख्खी सकट वाटी जी आहे तर ती तुम्ही घेतली तरी पण चालेल, छोटीशी घेतली तरी पण चालेल. तुकडा घ्या किंवा अख्खा खोबरा घेतला तरी देखील चालणार आहे. खोबऱ्याचा तुकडा जो आहे असतो तर तो तुम्हाला घ्यायचा, त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा. त्यावरती तुम्हाला 5 ते 7 कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे. भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर खूप छान, नसेल तर साधा घ्या, हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला थोडंसं गाईचं तूप जे असतं तर ते तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे, अगदी 2-3 थेंब टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या खोबऱ्यासोबत तुम्हाला ठेवायचा आहे. जोपर्यंत हा कापूर आणि खोबरं जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचं पठण करत राहायचं आहे. आणि कापूर आणि खोबरं त्याची आग जी आहे तर ती शांत झाली की त्यानंतर खोबरं जे आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये फेकून द्यायचं आहे आणि आपण आपलं घरातील जे काही विघ्न, संकटे, दोष, अडचणी आहेत
तर त्या खोबऱ्यामध्ये जे आहे तर ते समाविष्ट झालेले असतात। म्हणून परत सांगते, जर शक्य असेल एक खोबऱ्याची वाटी घेण्याचा प्रयत्न करा, नसेल शक्य तर मग थोडासा तुकडा घेतला तरी पण चालणार आहे। तो जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर तो आपल्याला घरामध्ये चुकूनही खायचा नाही, आपल्याला तो निर्माल्यामध्येच टाकायचा आहे। इकडे तिकडे फेकू नका, एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा भिंतीच्या कडेने ठेवा, जेणेकरून मुंग्या कीटक जे आहे तर ते खाऊन घेतील। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या तुम्हाला दूर होताना दिसून येईल। त्याचप्रमाणे अजून एक पुढचा छोटासा उपाय तुम्ही या दिवशी करू शकता। तुम्हाला एक छोटीशी सुपारी घ्यायची आहे, ती सुपारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची, देवघरामध्ये तुम्हाला तिचं पूजन करायचं आहे। ज्या काही अडचणी असेल, अडथळे असेल, तुम्हाला त्या सुपारीच्या समोर व्यक्त करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सुपारी आपल्या संपूर्ण घरातून फिरून पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। हा सुद्धा उपाय तुम्ही आज सुपारीचा उपाय करू शकता। सुपारी हे भगवान श्री गणेशाचं प्रतीक मानलं जातं आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या कामातील सर्व अडचणी, अडथळे, दुःख जे आहेत तर ते दूर होतात। फक्त भगवान श्री गणेश जे आहेत तर ते दूर करत असतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। याचा सुद्धा तुम्हाला चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच बघायला मिळेल। तर जी काही माझी छोटीशी मोडकी तोडकी सेवा आहे तर ती झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते। आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी